नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मी आज एक असा निर्णय घेतलेला आहे, की येणाऱ्या पुढील 20 वर्षांसाठी माझा एक पोर्टफोलिओ चांगला बनू शकतो. मी आज कोणताही स्टॉक टिप देणार नाही आहे किंवा उद्या कोणता स्टॉक दुप्पट होणार हे सुद्धा सांगणार नाही आहे आणि ट्रेडिंगची चर्चा करणार नाही. मी हा निर्णय का घेतलेला आहे? हा निर्णय एका दिवसात नाही घेतलेला आहे. मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये अनेक साऱ्या गोष्टी मी ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत. 2008च्या आर्थिक संकटाचा परिणाम, जागतिक महायुद्ध, कोरोना महामारी, ऊर्जा संकट, महागाई, व्याजदरांमधील वाढ, बाजारातील मोठमोठ्या घसरणी हे सगळं आपण पाहिलं. अनेक वेळा लोक घाबरली, त्यांनी त्यांचे शेअर्स तोट्यामध्ये असताना विकून दिले. पण एक गोष्ट आपल्या लक्षात समजून घ्या, कंपन्या जशा तशा पुन्हा उभ्या राहिल्या. ज्या कंपन्यांचे फंडामेंटल चांगले होते, त्यांचं प्रॉफिट आणि सेल्स वाढत होतं, त्या कंपन्यांनी पुन्हा नवीन हाय बनवून मार्केटमध्ये त्यांचा इतिहास रचला. यामुळं मला एक गोष्ट समजली, बाजारामध्ये चढ उतार चालू राहतील, पण जे मजबूत आहेत कंपन्या त्या दीर्घकाळ टिकून राहतील. तर आपण प्राईसच्या मागं धावायचं नाही आहे, तर क्वालिटी स्टॉकच्या मागं धावायचा आपण हा निर्णय घेतलेला आहे. मी रोज टॉप गेनर माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करणार नाही आहे. तर त्या टॉप गेनरमधून मी जे माझे फिल्टर अनुभवलेले आहेत, मी माझे फिल्टर तयार केलेले आहेत, त्यामध्ये जर पास झाले त्याच स्टॉकला आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करणार. माझे रूल स्पष्ट आहेत. त्या कंपनीमध्ये माझे जे नियम आहेत ते जर असतील तर तो स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये असणार. नियम आपण समजून घेऊया. मार्केट कॅप, डेप, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, ROE, ROC, प्रमोटर होल्डिंग, प्रमोटर प्लेज, EPS ग्रोथ आणि PE रेशिओ. हे 10 पॉईंट का, तर हे पण आपण बघूया. मार्केट कॅप मला कंपनीचा आकार सांगतो. डेप सांगतो की कंपनीवर आर्थिक ताण किती आहे. सेल्स ग्रोथ सांगतो की व्यवसाय वाढतो आहे का. प्रॉफिट ग्रोथ सांगतो आहे कंपनी फक्त विक्री नाही तर नफाही वाढवत आहे. ROE सांगतो आहे की शेअर्स होल्डरच्या पैशांवर कंपनी किती चांगला रिटर्न कमवते. ROCचं कंपनीचं उपलब्ध भांडवल किती कार्यक्षमतेने वापरते. प्रमोटर होल्डिंगचं म्हणणं असं आहे की प्रमोटर्सच्या कंपनीवर किती विश्वास आहे, त्यांच्याकडे कंपनीचे किती शेअर्स आहेत. प्रमोटर प्ले सांगते की प्रमोटरने कोणते कर्जासाठी गहाण ठेवलेले आहेत का त्यांचे शेअर्स. EPS ग्रोथ सांगते की शेअर्स मागे कंपनीची कमाई किती वाढत आहे. PE रेशिओचा एक फंडा आहे की कंपनी व्हॅल्युएशन तिच्या कमाईमध्ये तुलनेत कशी आहे. मी कोणताही निर्णय एका रेशिओ घेणार नाही. मी संपूर्ण बिझनेस समजून घेईल, त्यानंतर आपण त्या स्टॉकला आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू. मागच्या वीकमध्ये ज्या कंपन्यांचा मी अभ्यास केला त्या कंपन्यांमध्ये महिंद्रा, सन फार्मा, ONGC, सिप्ला या अशा बऱ्याच कंपनी होत्या. पण त्यामधून सन फार्मा हा एक विनिंग रेशो म्हणून ठरला, कारण त्याचा मार्केट कॅप, डेप आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आपण आता चर्चेत आणल्या त्या गोष्टी आपल्याला योग्य वाटल्या, म्हणून तो त्या टॉप वीकमधला टॉप स्टॉक म्हणून आपण निवडू शकतो. मी एका महिन्यामध्ये करोडपती व्हायचं स्वप्न बघत नाही आहे किंवा आपण मल्टीबगर स्टॉकला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहे. माझं उद्दिष्ट एकच आहे की जेव्हा मी 20 वर्षानंतर माझ्या पोर्टफोलिओकडे बघेल तेव्हा एक मजबूत कंपनी असण्याचा पोर्टफोलिओ माझ्याकडे असावा. हा प्रवास एकदम संयमाचा आहे. हा प्रवास शिकायचा आहे आणि आपला वेल्थ क्रिएट करण्याचा आहे. उद्या मी एका शेअरचा अभ्यास करेल. त्या शेअर्समध्ये आपले नियम जर बसले तर त्या नियमांना पडताळून आपण तो स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ ॲड करण्याचा प्रयत्न करेल. जर हा प्रवास तुम्हाला आपल्यासोबत बघायचा असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण याचं असं आहे की आपण पुढील प्रत्येक ट्रेडिंग डेजला आपण नवीन शेअरचा अभ्यास करणार आहेत. फक्त प्राइजच नाही तर फंडामेंटलने आपण तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुट करणार आहेत.